तुमचे शरीर जीवनभर स्वस्थ आणि तंदुरुस्त राहील. तुम्हाला घाम येणार नाही. तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबीही वाढणार नाही. त्याकरिता भोजन करण्याचे काही नियम आहेत जे आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदिक शास्त्रात लिहून ठेवलेले आहेत, ज्याचे आपण व्यवस्थित पालन केले तर आपण नक्कीच निरोगी आणि जास्त जीवन जगू शकू. या नियमांना एका कथेच्या रूपातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला कथा सुरू करूया. गर्भगिरीच्या डोंगरात एक ऋषी महाराज राहत होते. ते खूप ज्ञानी होते. त्यांच्याकडे योग आणि आयुर्वेदाचे प्रचंड ज्ञान होते. दुरून दुरून लोक त्यांच्याकडे विलाज करण्याकरिता येत असत. अतिशय दुर्धर रोगावर सुद्धा साधू महाराज चांगल्या प्रकारे विलाज करून त्या रोग्याला बरे करत असत. म्हणूनच दुरून दुरून लोक त्यांच्या आश्रमात येत होते. असेच त्यांच्या आश्रमात एक दिवस एक सावकार आले आणि ते म्हणाले, गुरुवर्य, मी बाजूच्या गावातला सावकार आहे. माझे बैठकीचे काम असल्यामुळे शारीरिक श्रम होत नाहीत. त्यामुळे माझे शरीर खूप जाड झाले आहे आणि या शरीरात वेगवेगळ्या रोगांनी आपले घर केले आहे. या गोष्टीचा मला खूप त्रास होत आहे. माझ्या घरात दररोज खूप प्रकारचे व्यंजन तयार होतात, परंतु मी ते खाऊ शकत नाही, कारण माझे शरीर एवढे जाड झाले आहे. त्यामुळे मला उठण्या बसण्याकरिता व चालण्याकरिता सुद्धा त्रास होत आहे. गुरुवर्य, मला या गोष्टीपासून सुटका होण्याकरिता काय करावे लागेल? ज्यामध्ये मला शारीरिक श्रम न करता या गोष्टीपासून सुटका करण्याकरिता काही उपाय असतील तर कृपया सांगावे. त्यावेळेस ऋषीवर म्हणाले, हो, असाही उपाय आहे. त्याकरिता तुम्हाला शरीरातील संपूर्ण घाण बाहेर काढावी लागेल. जशी जशी घाण बाहेर निघेल तसे तसे शरीर आतून स्वच्छ व्हायला लागेल. त्यामुळे तुमचे वजन कमी होईल, त्वचा साफ होईल व तुम्हाला स्वतःला पूर्वीपेक्षाही ऊर्जावान झाल्यासारखे वाटेल. याकरिता तुम्ही सर्वात पहिले हे समजून घ्या, आपण जेव्हा काही अन्न खातो ते आपल्या शरीरात गेल्यानंतर त्याचे काय होते. सर्वात पहिले अन्न आपल्या पोटात जाते, तिथून ते छोट्या आतड्यामध्ये जाते. जेव्हा आपले शरीर त्यामधील आवश्यक घटकांना शोषून घेते, त्यानंतर मोठ्या आतड्याच्या माध्यमातून अनावश्यक घटक शरीराच्या बाहेर फेकले जातात. परंतु प्रत्येक अन्नपदार्थांना पचन करण्याकरिता सारखा वेळ लागत नाही. कुठल्याही फळाला पचन करण्याकरिता 3 तास लागतात. आपल्या पोटामध्ये 1 तास, छोट्या आतड्यामध्ये 1 तास आणि मोठ्या आतड्यामध्ये 1 तास, अशा प्रकारे एक चक्र पूर्ण होते. ह्याच अनुपातानुसार भाज्यांना 6 तास लागतात. याचप्रमाणे धान्य जसे गहू, तांदूळ, डाळ यांच्यापासून तयार झालेल्या उत्पादनाला अशाच प्रकारचे चक्र पूर्ण करण्याकरिता शरीराला 18 तास लागतात. याचा अर्थ ज्या पदार्थामध्ये द्रव घटक कमी आहेत त्या पदार्थाला पचन करण्याकरिता व शरीरातून बाहेर पडण्याकरिता जास्त वेळ लागणार. त्यावेळेस ते सावकार म्हणाले, गुरुवर, आपण म्हणाले शरीरामध्ये अन्नधान्य पचवण्याकरिता शरीराला 18 तास लागतील. मी तर असे धान्य दिवसातून 3 ते 4 वेळेस खातो. त्यावेळेला गुरुवर म्हणाले, तुम्ही ह्याच ठिकाणी चुकत आहात. तुम्ही मागचे जेवण पचण्या अगोदरच दुसरे जेवण पोटात टाकता. या परिणामानुसार मागचे भोजन अवशिष्ट रूपात बाहेर पडत नाही, ते आतमध्येच सडत राहते. त्यापासून फंगल आणि किडे तयार होतात. साधू महाराजांनी सावकाराकडे बघून म्हणाले, तुम्ही या गोष्टी ऐकल्या असतीलच. लोकांच्या पोटात किडे झाले म्हणून. हे किडे कुठून येतात? हे किडे आपले अर्धपचन झालेले अन्न किंवा पोटात सडलेले अन्न यामध्ये तयार होतात व ते आपल्या आतड्यांना चिटकून बसतात. हे आवश्यक नाही की तुम्ही काल केलेले जेवण आजच तुमच्या आतड्यामध्ये फसले आहे. असेही असू शकते. 1 वर्षापूर्वी खाल्लेले अन्न आताही तुमच्या आतड्यामध्ये घाणीच्या रूपात बसलेले आहे. अशा काही गोष्टी ज्या आपल्या प्रकृतीकडून मिळत नाहीत, त्या गोष्टी आपल्या शरीराला पचवण्याकरिता खूप त्रास जातो. असेच अन्न आपल्या आतड्याला चिटकते व
त्याचे जाड आवरण तयार करते. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण जेही खातो ते आपल्या आतड्याच्या माध्यमातून अवशोषित होते. त्या ठिकाणाहून ते रक्ताकडे पाठवले जाते. ही घाण जर आपल्या आतड्यावर ठेवली तर अन्नासोबत तिलाही आतडे शोषित करतात आणि ती घाण आपल्या रक्तात मिसळते व रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात पसरते. शरीराच्या कामात अडचण आणते. या अडचणींनाच आपण वेगवेगळ्या रोगाचे नाव देतो. ही घाण आपल्या त्वचेच्या आतून जमा झाली तर आपण त्याला काय म्हणतो? त्वचारोग झाला. हीच घाण एखादी गाठ बनून आपल्या किडनीत किंवा पोटाच्या कुठल्या भागात जमा झाल्यास त्याला आपण कॅल्क्युलेस मोटापा म्हणतो. याचप्रमाणे आपल्याला शरीराचे वजन कमी करायचे असल्यास ही घाण अगोदर शरीरातून बाहेर काढायला हवी. आपल्या आतड्यावर या घाणीचे मोठे आवरण तयार झाल्यास त्याला आपण अपचनाचा रोग झाला असे म्हणतो आणि हे अपचनच सगळ्या रोगाचे मूळ आहे. याच प्रकारे ही घाण आपल्या श्वसननलिकेत जमा झाल्यास आपण त्याला अस्थमा म्हणतो. सांगण्याचा अर्थ हाच आहे, ही घाणच सर्व रोगांचे मूळ आहे. ह्या घाणीला आपण जर शरीराच्या बाहेर काढून टाकले तर आपण सर्व रोगापासून मुक्ती मिळवू शकतो. कारण जे शरीर आतमधून स्वच्छ आहे त्या शरीराला कुठलाही रोग होऊ शकत नाही. त्या ऋषीने स्वतःच्या शरीराकडे दाखवत सांगितले, आमचे हे शरीर एक आदर्श शरीर आहे. निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. काही दिवसानंतर हे शरीर आपण निसर्गाला परत करतो. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, हे शरीर जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण त्याला स्वच्छ आणि सदृढ ठेवायलाच हवे. जसे निसर्गाने आपल्याला दिले तसेच निरोगी शरीर निसर्गाला परत करायला हवे. त्यानंतर ऋषी म्हणाले, माणसांनी प्राकृतिक भोजन तयार केले आहे. पदार्थ लाखो वर्षापर्यंत सरळ राहतात आणि आपले पचनतंत्रही त्याच प्रकारे विकसित झाले आहे. याचा अर्थ आपले शरीर कच्च्या नैसर्गिक पदार्थाकरिता तयार आहे, परंतु आपल्या आवडीकरता व चवीकरता आपण त्यामध्ये खूप काही टाकत आहोत. त्याकरिता आपले पहिले काम हेच आहे, ही घाण शरीरातून बाहेर काढून टाकणे. आणि दुसरी गोष्ट, शरीरामध्ये जे प्राकृतिक जेवण आहे तेच टाकायला हवे. त्यावेळेस ते सावकार म्हणाले, ऋषीवर, शरीरातून घाण कशी बाहेर काढावी? तेव्हा ऋषी म्हणाले, सर्वात पहिले तुम्हाला दिवसातून 16 तासाचा उपवास करावा लागेल. ऋषीने सावकाराकडे पाहिले आणि म्हणाले, 16 तासाच्या उपवासाचे नाव घेतले म्हणून घाबरू नका. हा उपवास तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता. काय असते माहीत आहे का? जी शक्ती या घाणीला आपल्या शरीरातून काढून टाकते तीच शक्ती तुमचे वजन कमी करेल, तुमच्या सर्व रोगांना दुरुस्त करेल. ती शक्ती दुसरी तिसरीकडे कुठे नाही तर तुमच्या शरीरातच असते. ती कुठल्याही गोळ्या औषधामध्ये नाही. आणि उपवास याकरिता आहे, त्या शक्तीला तिचे काम करण्याकरिता वेळ द्यावा लागेल. हे बघा, एखाद्या माणसाचे हाताचे हाड तुटले तर त्याला आपण बाहेरून प्लास्टर करतो का? काय कारण आहे? कारण त्या हाताला आराम मिळावा आणि ते हाड काही दिवसातच आपोआपच जुळून जावे. असं काही आहे का? ते हाड जोडण्याकरता कुठले औषध वापरले जाते? नाही ना. तर मग हे हाड कसे काय जोडले गेले? त्याला कोणी जोडले? दुसरे तिसरे कोणी जोडत नाही. त्याला जोडत असते आपल्या शरीरातील जीवनशक्ती म्हणा किंवा प्राणशक्ती म्हणा. ही जीवनशक्ती खूप मजबूत आहे. तर विचार करा, ही जीवनशक्ती जर आपल्या हाडांना जोडू शकते तर आपल्या शरीरातील घाण का काढू शकणार नाही? निश्चितपणे काढू शकणार. जेव्हा जीवनशक्ती आपले काम सुरू करेल त्यावेळेस ती प्रत्येक रोगाला दुरुस्त करू शकते. तो रोग कितीही दुर्धर असो किंवा कितीही जुना असू द्या, तरीही त्या रोगाला ती जीवनशक्ती पूर्णपणे दुरुस्त करते. सर्वात पहिले तुम्ही हे समजून घ्या, ही जीवनशक्ती कसे कार्य करते. जीवनशक्ती एका वेळेला एकच काम चांगल्या प्रकारे करू शकते. एक तर ती अन्न पचवायचे काम करू शकते, शरीराच्या
अंतर्गत दुरुस्तीचे काम करू शकते किंवा शरीराची काळजी घेणे करू शकते. परंतु आपले दुर्भाग्य हे आहे, आपण कितीही वेळेला जेवण करतो, त्यामुळे ह्या जीवनशक्तीला जेवण पचवण्याव्यतिरिक्त दुसरे काम करायला वेळच मिळत नाही. आपले कसे असते, सकाळी नाश्ता केला, जीवनशक्ती त्याला पचवायचे काम करत असते, त्यापूर्वीच आपण दुपारचे जेवण करून टाकतो. ते पण व्यवस्थित पचन होत नाही, त्यापूर्वी आपण सायंकाळी काही ना काही खाऊन टाकतो आणि त्याचेही व्यवस्थित पचन होत नाही, त्यापूर्वीच आपण रात्रीचे जेवण करण्यासाठी तयार होतो. अशा कारणास्तव ही जीवनशक्ती रात्रंदिवस 24 तास फक्त तुमचे जेवण पचवण्याचे कार्य करत असते. तिला कधीही तुम्ही शरीराचे रोग दुरुस्त करण्याकरिता किंवा शरीरातील घाण काढण्याकरिता वेळच देत नाही. तुम्हाला वाटत असेल जीवनशक्तीने इतर कार्य करावे, त्याकरिता तुम्हाला रोज तिला जेवण पचवण्याव्यतिरिक्त दुसरी कार्य करण्याकरिता वेळ द्यावा लागेल. त्याकरिता आपल्याला 16 तासाचा उपवास ठेवून जीवनशक्तीला हे कार्य करण्याकरिता वेळ देता येईल. जर तुम्ही रात्रीचे जेवण रात्री 8 वाजता करत असाल तर प्रयत्न करा दुसऱ्या दिवशी 12पर्यंत कुठल्याही प्रकारचे अन्नग्रहण करू नका. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत उपाशी नाही राहू शकत, तर सकाळी तुम्ही हलक्या प्रकारचे नारळ पाणी किंवा फळांचा ज्यूस प्या. जर तुम्हाला 12 पूर्वीच जेवायचे असेल तर रात्रीचे जेवण थोडेसे लवकर करा, जसे सायंकाळी 5 किंवा 6 वाजता. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीचे जेवण सकाळी 10 वाजता करू शकता. तुम्ही ऐकले असेल, आपले पूर्वज रात्रीचे जेवण सूर्यास्त होण्यापूर्वी करत होते, कारण जीवनशक्तीला आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्याकरिता वेळ मिळेल. समजा तुम्ही सायंकाळी 6 वाजता जेवण केले, जर तुमचे जेवण हलके असेल तर रात्री 2 वाजेपर्यंत हे जेवण पूर्णपणे पचन होऊन जाईल. त्यानंतर रात्री 2 पासून तर सकाळी 8पर्यंत जीवनशक्तीला वेळ मिळेल. अतिरिक्त काम करण्याकरिता या नियमाचे पालन तुम्ही 30 दिवस केले तर ही वेळ 240 तास होईल आणि एका वर्षात 2880 तास वेळ मिळेल. याचा अर्थ आपल्या शरीरातील अंतर्गत दुरुस्तीकरिता एका वर्षामध्ये जीवनशक्तीला 2880 तास वेळ मिळेल. या कालावधीत जीवनशक्ती आपल्या शरीरातील आतड्यात असलेल्या घाणीला बाहेर काढून टाकेल, श्वासनलिकेत असलेल्या घाणीला सुद्धा साफ करून टाकेल. एवढ्या वेळात जीवनशक्ती आपल्या शरीरातील सर्व घाणीला साफ करू शकते आणि कुठल्याही रोगाला दुरुस्त करण्याची ताकद तयार करू शकते. परंतु आजकाल लोक विचार करतात, उपवास केला तर आपण कमजोर होतो. तसे नाही. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजाजवळ अन्नधान्याची निरंतरता नव्हती. त्यावेळेस त्यांना कितीही दिवस उपवासी राहावे लागत होते. या प्रकारेच माणसाच्या जीवनाचा विकास झाला आहे. त्याला वेळेच्या वेळेला उपवास करण्याची सवय लावली आहे आणि आपण आहोत की नेहमी काही ना काही खात राहतो. आपल्या पूर्वजांना ह्या गोष्टीची जाण होती. आपण जर कुठल्या व्यक्तीला उपवास कर म्हटलो तर तो उपवास करणार नाही. म्हणून आपल्या रीतिरिवाजात या उपवासांना जोडण्यात आले, जसे की आठवड्यातील प्रत्येक वार कुठल्या ना कुठल्या कारणास्तव कुणीतरी उपवास ठेवावा म्हणून. परंतु आपले असे आहे, आपण त्या उपवासाच्या दिवशीही फराळ स्वरूपात काही ना काही खात राहतो. हे योग्य नाही. उपवास म्हटल्यानंतर कुठल्याही प्रकारचे अन्न दिवसभर ग्रहण न करणे म्हणजेच त्याला उपवास म्हणावा. असा उपवास झाल्यानंतरच या उपवासातच जीवनशक्ती आपल्या शरीरातील प्रत्येक भागात जाऊन तेथील घाणेला मल, मूत्र, खोकला आणि घामाच्या स्वरूपात बाहेर काढू शकेल. ऋषींनी सावकाराला सांगितले, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रात्रीच्या जेवणात नेहमी हलक्या स्वरूपाचे अन्न खा. आणि सध्या तुम्ही जर 16 तासाचा उपवास करू शकत नसाल तर त्याला 10 तासापासून सुरुवात करा आणि हळूहळू त्याला 16 तासापर्यंत नेऊन पोहोचवा.
तुम्हाला अगोदर या गोष्टीचा त्रास वाटेल, परंतु हळूहळू याची सवय तुम्हाला लागून जाईल. ऋषीने आणखी एक उपाय सांगितला, ज्याद्वारे आपण आपल्या शरीरातील घाण बाहेर काढू शकू. तो आहे शरीराची मालिश करणे आणि शरीरातून बाहेर पडणारा घाम. जेव्हा आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळेस शरीराची तेलाने मालिश करतो, त्यावेळेस आपल्या शरीरातील रक्तप्रवाह जोरात वाहू लागेल. हे रक्त आपल्या धमन्यातील जमलेल्या घाणीला त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाईल ज्या ठिकाणाहून घाण बाहेर पडेल. अशाच प्रकारे जो व्यक्ती शारीरिक श्रम जास्त घेत असेल, त्याच्या शरीरातील घाण घामाच्या द्वारे बाहेर पडेल. त्यानंतर ऋषी म्हणाले, स्वस्थ राहायचं असेल तर पौष्टिक आणि प्राकृतिक आहार सेवन करावा लागेल. ऋषींनी जेवण करण्याचे 3 नियम सांगितले. पहिला नियम, आपल्या जेवणात 40% सजीव जेवण असायला हवे. यामध्ये फल आहार, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा किंवा मूळ आलेले धान्य हे जास्त शिजवलेले नसावे. जास्तीत जास्त लोक शिजवलेले म्हणजे मृत भोजन करतात आणि स्वस्थ राहण्याचा विचार ठेवतात. मृत भोजन याचा अर्थ या मृत जीवापासून जीवन काढत आहोत. जेवणाला पचवण्याकरिता जे लागणारे पाचक रस असतात ते फक्त शरीरातच नाही तर आपण सेवन करत असलेल्या अन्नातही असतात. परंतु आपण जेव्हा त्या अन्नाला शिजवतो तेव्हा त्यातील बरेचसे पाचक रस नष्ट होतात. त्यामुळे आपण बिना पाचक रसाचे अन्न ग्रहण करतो. तेव्हा आपल्या शरीराला त्या पाचक रसाला परत तयार करावे लागते. जे पाचक रस नष्ट झाले आहेत ते कुठल्याही व्यक्तीचे पाचनतंत्र कितीही मजबूत असले तरीही ते दुसऱ्या वेळेला पाचक रस तयार करू शकत नाही. ऋषीने दुसरा नियम सांगितला. ते म्हणाले, जेवण नेहमी शुद्ध शाकाहारी ठेवा. जे अन्न आपल्याला झाडपाल्यापासून मिळते तेच अन्न सेवन करा. प्रकृतीने आपल्या शरीराला हेच अन्न खाण्याकरिता तयार केले आहे. तिसरा नियम, शिळे जेवण किंवा जास्त दिवस ठेवलेले अन्न हे अन्न कधीही खाऊ नये. परमात्मा श्रीकृष्ण सांगतात, जे जेवण आपण तयार करतो ते जेवण 3 तासाच्या आतमध्ये खायला पाहिजे. कारण 3 तासानंतर ते जेवण तामसिक होते, त्यातील जीवनरस संपतो. त्यामुळे आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये सांगितले आहे, जे जेवण तयार केल्यानंतर 3 तासाच्या आतमध्ये खाल्ले तर ते जेवण व्यवस्थित पचन होते. या गोष्टीचे आपले पूर्वज बरोबर पालन करत होते. म्हणून जेवण चुलीवर तयार झाले की ताबडतोब त्यांच्या ताटात येत होते. परंतु आजकाल लोक सकाळचे उरलेले अन्न रात्री खातात, रात्रीचे उरलेले अन्न सकाळी खातात. म्हणून ते जास्तीत जास्त रोगांना निमंत्रण देतात. अशा प्रकारे ऋषीने त्या सावकाराच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्यांना सांगितले, तुम्ही ह्या सर्व गोष्टीचे व्यवस्थित पालन करा. तुमचे वजन कमी होईल आणि शरीरातील सर्व रोग दुरुस्त होतील. मित्रांनो, या कथेपासून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आजच्या खानपान पद्धतीमुळे लोकांचे आरोग्य खूप धोक्यात आले आहे. त्यामुळेच ते अनेक रोगांना जवळ करत आहेत आणि आपले आयुष्य कमी करून घेत आहेत. तुम्हाला जमल्यास वरील नियमाचे पालन करा आणि आपले शरीर स्वस्थ आणि निरोगी ठेवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.